आई कुठे आहात तुम्ही? आई आई तू काय जरा मूर्खस का अक्कल आहे का तुला? असं भस्कांमध्ये येतात का? मालक शांत व्हा, रागवायचं नसतंय. काय शांत व्हा? तुला काय कळतं का घरात काय चाललंय ते? कळतंय मला सगळं आणि बोलताय पण. काय म्हणजे काय? तुम्हीच काहीतरी बोलला असणार त्या बाईला, म्हणून गेली ती इथनं. तुमच्या मुलंच गेली बघा. शोध जरा, शोध शोध जरा. आई 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 काय? वाड्यात सगळीकडे शोधलं, कुठंच नाहीयेत आई. नानांच्या खोलीत पण गेली होती बघायला, नाहीयेत. मी विहिरीजवळ बघितलं, तिथेही नाहीयेत आजी. कुठे गेले? सापडतील, पण सापडतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका. कोणी माझ्या बोलण्यामुळे त्यांना वाईट वाटलं असेल, राग आला असेल, पण ते लांब नसतील गेल्या. तुम्ही काही काळजी करू नका, मी बघून येतो. मी पण येते. आई नाही 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 नाही, तुम्ही थांबा, इथेच थांबा. हा, मी जाऊन येतो. तू यांच्या बरोबर थांब. आई आपण थांबूया इथे. त्यांचा राग शांत झाला आणि ते आल्या तर कोणीतरी असायला हवं वाड्यात. चला आपण थांबूया. चला. आई 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 ओ काका, ऐका ना, तुम्ही एका बाईला बघितलं का आता? म्हणजे अशी सहावारी साडी नेसले, केस कुरळे त्यांचे. भोलगावात अशा अर्ध्या अधिक अशाच बायका आहेत. नाही 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 नाही, या 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 वाटेने तुम्हाला जाताना कोणी दिसलंय का? कोणाला शोधताय तुम्ही? आणि दिसायला कशा आहेत त्या? कुरळ्या केसांच्या आहेत आणि त्या सहावारी नेसले हो त्यांनी. त्या इकडनं गेल्या आता. नाव काय त्यांचं? उषा घोलप नाव आहे. महाजन ना तुम्ही चंद्रविलास मधले? हो. तुमच्याच घरात राहत होती ना उषा घोलप? हो. त्यांचा मुलगा शशिकांत ओढून ओढून सांगतो गावात, चंद्रविलास मधल्या महाजनांनी माझ्या आईशीला फितवलं. कुठे आहे, कुठे आहे उषा घोलप? काही नाही, तुम्ही जा. जा म्हणजे? तुम्ही रडू नका ना प्लीज. या पाणी प्या, प्लीज पाणी प्या. नाही नको. बाबा गेलाय त्यांना शोधायला, तो नक्की त्यांना घेऊन येईल. असं का होतंय कळतच नाहीये. आत्ता कुठं सगळं बरं चाललं होतं. दादांच्या तावडीतून सुटल्या होत्या. महाजनांसारखा मुलगा, तुझ्या रूपानं नात मिळाली होती, खूप खुश होत्या त्या. हे काय होऊन बसलं? येतील त्या, डोंट वरी. आजपर्यंत खूप सहन केलंय आईंनी. आयुष्यभर लोकांची नको नको ती बोलणी ऐकली. आईन तारुण्यात मोठा मुलगा गेल्याचं दुःख पचवलं. धाकटा मुलगा तुरुंगात असताना घर चालवण्यासाठी भाज्या विकल्या. धाकट्या मुलापासून विधवा सुनेला जपलं. तुम्ही नका काळजी करू, आजी खूप चांगल्या आहेत. मी कुठेतरी ऐकलंय, चांगल्या माणसांचं चांगलंच होतं. बाबा घेऊन येईल त्यांना, डोंट वरी. कुठं असतील ग त्या आता? देव करून त्या घरात नको असू दे. तिथं तो राक्षस काय करेल सांगता येत नाही. आई आई
गेल्या काय माहिती कुठे. तुम्ही नका टेन्शन घेऊ. बाबा आजीला घेऊन नक्की येईल. त्या सुखरूप असू देत म्हणजे झालं. माझ्यात आई नाही येत, नाही येत. मी त्यांना सगळीकडे शोधलं. त्या घरी गेल्या असतील. तुम्ही घरी बघितलं का? मी तिकडे पण जाऊन आलो. त्या नाही आहेत तिकडे, घरी नाही आहेत. विभावरजी, सॉरी, माझ्यामुळे झालंय हे. म्हणजे मी त्यांच्यावर आवाज चढवून बोललो नसतो तर त्या कदाचित गेल्या नसत्या. त्यांना काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करणार. आय एम व्हेरी सॉरी. हात काय जोडताय? तुमचं काही चुकलेलं नाहीये. तुम्ही त्यांना आपलं मानलत म्हणून हक्कानं बोललात. मला बरं वाटावं म्हणून बोलायची खरंच काही गरज नाही. मी आईंची जबाबदारी घेतली होती आणि मीच त्यांच्याशी असं वागलो. बरोबर नाहीये हे. हे बघा, तुम्ही काही काळजी नका करू. मी पूर्ण कष्ट करीन आणि मी त्यांना शोधून काढीन. हे बघा, आजची रात्र आपण थांबूयात. म्हणजे आपण वाट बघू त्यांची. त्या जर का नाही आल्या तर मग मी उद्या सकाळी तसंही पोलिसांना बोलवलंय. बाबा आज आजची रात्री नक्की येतील. आणि त्या आल्या ना की मला या चंद्रविलास आणि बुलगावामध्ये राहायचं नाहीये. आपण सगळेजण इकडनं निघून जाऊयात. आईंना घेऊन जाऊ. तुम्ही प्लीज नाही म्हणू नका आत्ता. आपण शरू सगळेजण इकडनं निघून जाऊयात. आपण इकडनं. अहो पण कशाला? पण कशासाठी आता? आपण राहूयात ना मुंबईमध्ये. आपण जाऊयात तिकडे, चांगलं जगूयात. ते आयुष्य जास्ती चांगलं आहे. आपण तिकडे जाऊयात. आई हिच्या ओढीनेच तर इथे थांबल्या होत्या ना. ते येतील मुंबईला, मला खात्री आहे. आजी आली की तिला समजवशील ना तू? शोधून सापडन. पण पाण्यात पडलेलं लाकूड वाहून जात असतंय, मागे परत येत नाही. झाडावरून पडलेलं पान पडत झाडाला लागत नसते. अमावस्येचा कालोख कोणी पुसू शकत नाही. समुद्रातलं पाणी आटू शकत नाही. कळलं नाही ना काही? कोणाला कळणार पण नाही. जरी सापडली तरी ती आता तुमच्यातली नाही. तुमच्यात परत येत नसती ती. आता चंद्रविलास मध्ये येणार तो फक्त यज्ञविधीसाठी लागणारा मूर्तीचा तुकडा. कळत नसतंय. बाबा पोलीस आलेत. चल चल चल. फोन कोणी केला होता? मी केलं होतं. काय काम होतं?
ऍक्च्युली काल रात्रीपासून आमच्या घरातली एक व्यक्ती गायब आहे. काही नाव गाव आहे की नाही त्यांना? उषा घोलप. कधीपासून बेपत्ता आहेत? काल रात्रीपासून. तुम्ही कोण त्यांचे? त्या माझ्या सासूबाई. आणि हे कोण तुमचे? तुमचं नातं काय? हे अनंत महाजन, यांच्या मिसेस. आणि मी शर्वरी, अनंत महाजनांची मुलगी. बरं बरं. शेवटचं कधी पाहिलं होतं उषा घोलपांना? ऍक्च्युली काल रात्री मी त्यांच्या खोलीमध्ये गेलो होतो, पण त्या नव्हत्याच. काही वाद भांडण वगैरे? ऍक्च्युली आमच्यामध्ये थोडासा वाद झाला होता. वाद म्हणजे जास्त नाही, मुलगा आणि आईचं होतं तेवढंच. ते प्रत्येक घरात असतं तसं. हे बघा, कदाचित त्यांना माझ्या बोलण्याचं वाईट वाटलं असेल, त्यांना माझ्या बोलण्याचा राग आला असेल म्हणून त्या निघून गेल्या. पण मी त्यांना ओळखतो, त्या अशा मनामध्ये राग दाबून ठेवणाऱ्या नाहीयेत. खरं तर एव्हाना ते यायला पाहिजे होत्या. सर, त्या आधी जिकडे राहत होत्या तिकडे पण आम्ही चेक केलं, पण तिकडे त्या नाहीयेत. आणखी कोणाशी काही वाद भांडण, कोणावरती संशय? नाही नाही, तसं काहीच नाही. या कोण? ही तारा आहे, आमच्याकडे काम करते. नीट आठवून बघा, कोणावरती काही तुमचा संशय वगैरे? माझा एका माणसावर संशय आहे. माझ्या दिरावर. म्हणजे अनंत महाजनांचा भाऊ. बोला, काय संशय आहे? त्याने आईना खूप त्रास दिलाय, मारहाण सुद्धा केली आहे आणि इकडे येऊन धमकी सुद्धा देऊन गेला होता. इन्स्पेक्टर साहेब, त्यांच्या जीवाला काही धोका नाहीये ना? मला खरंच त्यांची खूप काळजी वाटते. काय नाव काय त्याचं? शशिकांत घोलप. शशिकांत घोलप? साहेब, हा तर अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्या विरुद्ध अनेक तक्रारी आहेत आपल्या पोलीस स्टेशनमध्ये, आणि आधीमध्ये त्याच्या जेलच्या वारा सुरूच असतात. कुठे भेटेल आज शशिकांत घोलप? अरे मालक, कशाला वाया घालवता? गरीबाला द्या प्यायला. ए कोण रे? पोलीस चौकीत प्यायला आलो की काय? बस जाशील ना, लवकर जाशील पुन्हा. अहो पण मी काय केलंय? उषा घोलप कुठे? घोलपांची उषा कुठे? नाव ऐकल्यासारखं वाटतं साहेब. तीच कुठे आहे? साहेब, हा असं तोंड नाही उघडणार. मला नाही माहित साहेब. बोल, उषा घोलप कुठे आहे? अहो साहेब, मला खरंच नाही माहिती. उषा घोलप साहेब, उषा घोलप ते अनंत महाजनला विचारा साहेब. हा, उषा घोलप चंद्रविलास मध्ये, चंद्रविलासला गेली होती. नाहीये तिथे ती. मग कुठे गेली? तू उषा घोलपला ठार मारण्याची धमकी दिली होतीस ना? तुझ्या घरी आली होती का ती? नाही साहेब. ए शशा, बरं बोला ना, खरं बोला, नाहीतर तुझा मुक्काम बदलेल. अहो साहेब, माझ्यावर विश्वास ठेवा साहेब, मी खरंच सांगतोय. साहेब, याला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊया. चांगला पट्टानी फोडून काढतो, त्याशिवाय ऐकणार नाही हा. अहो साहेब, मी खरंच सांगतोय, माझ्यावर विश्वास ठेवा. मालकाला विचारा ना. हो मालक, यांना सांगा रामराव. मी साहेब, घेऊन जावा शशाला, चौकीत नेऊन चांगला फोडून काढा. ए, गुत्त्याचा मालक आहे, माझा मालक असल्यासारखं काय बोलतो? ए चुप. इथं उधारीवर उधारी करायची, हा? आणि वरून आम्हाला अक्कल शिकवतो का? साहेब, काल संध्याकाळपासून हा इथंच आहे. 1 रुपया देत नाही. 3500 रुपये बिल झालं याचं. रात्री 8 वाजल्यापासून इथून हल्ला पण नाही, आणि पैसे मागितला तर वरून धमकी देतो. नाही साहेब, धमकी नाही दिली, पैसे नव्हते. काल रात्री 8 वाजल्यापासून हा इथेच आहे. होय साहेब. अजिबात हल्ला नाही इथून? नाही. उषा घोलप जर सापडली नाही ना, तर बघ. चला, एकदा ही उधारी पूर्ण कर, नंतर तुला इथं येऊच देत नाही बघ.
जातो, लगेच जातो. ए दारू आहे माहिती आहे, कळलं ना? झाले. उषा घोलप सापडत नाहीये. उषा घोलप चंद्रविलास मध्ये नाहीये. चला. आई, ए आई, तुझा शशिकांत आलाय गोलपांचा. कुठे आई, कुठे? अरे नमस्कार महाजन साहेब. अरे यांचं नाव काय विसरलो. शर्वरीजी नमस्कार. कुठे माझी आई? आई, अरे विभावरीजी नमस्कार. अरे खोडी इथं काय करते? इथंच आहे का? नमस्कार. आई कुठे माझी? का आलाय तुम्ही इथं? आई, आईला भेटायला आलो ना. विवे, मला माझी चूक कळली आहे. फार मोठी चूक केली विवे. ते काय म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ते मी विसरून गेलो का? प्लीज माझ्या माऊलीला बोलवा, तिला बोलवा. मी ती आली ना, मी असं तिच्या पायावर लोळून घेणार, तिच्या पायावर नाक घासणार, तिची माफी मागणार. सॉरी आई, मी तुला खूप त्रास दिला, जाम वाईट वागलो, पण आता पश्चाताप होतोय. तर कुठे आहे माझी आई? तुमची आई इकडे नाहीये. हा, इकडे नाहीये तुमची आई. नाही, कुठे गेली आई? आई कुठे? अरे काय झालं? तुम्ही सगळे असे गप्प गप्प काय? बोलवा आईला. का हो अनंत महाजन, तुम्ही तर सज्जनाचा पुतळा. त्या दिवशी मला लय सांगत होते, आई अशी असते, आई तशी असते. माझी अशी त्याच्याची आई कुठे आहे? तुम्ही तिला इथं घेऊन आला होता ना वाड्यात सांभाळायला. कुठे आहे आई सांगा? तुम्ही चालते व्हा आधी इथनं. विवे, माय लेकराच्या मध्ये येऊ नकोस. आत्ता कळते आईची किंमत. मग तेव्हा काय झालं होतं? आईला बोलव. सांगितलं ना एकदा, नाही येत त्या घरी. आई नाही. आता माझ्या आईला मी समक्ष या माझ्या डोळ्यांनी पाहिल्याशिवाय या वाड्यातून जात नसतं. आई तुझ लेकरू येडग को करू, रस्ता चुकलय, साहेब माफी मागतय. बोलवा ना माझ्या आईला.